नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियान सर्वांचे स्वागत. आज 19 जुलैची अपडेट आणि त्याच्या पुढे सिस्टम कशा असतील तर बघूया आपण. तर बघा, राज्यामध्ये मी जो 8 दिवसापूर्वी मेसेज दिला होता की 15 ते 20, त्यानंतर 15 ते 19 किंवा 20 बोललो होतो त्याच्यामध्ये, आणि 21 ते 27, 21 ते 25 आणि 27 ते 28 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान कशा पावसाच्या सिस्टीम असतील. तर बघा मित्रांनो, आता साधारणपणे आपला जो पहिला टप्पा होता 15 ते 19, या टप्प्यामध्ये राज्यामध्ये पाऊस तर पडला, ढगाळ वातावरण जबरदस्त आहे. कारण 850 हेक्टोपास्कल इतक्या उंचीवर, 5000 फूट इतक्या उंचीवर 850 हेक्टोपास्कल जो दाब आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर जोरदार बाष्प त्या ठिकाणी येत आहे. म्हणून सिस्टम ही राज्याच्या दूर आहे आणि ह्या भागामध्ये एक्सेस ऑफ मान्सून ट्रफ आहे. इथे दोन सिस्टम आहे, ते आज मर्ज होतील. आणि त्यानंतर काय होईल बघा, ही सिस्टम साधारणपणे 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 अशा दिनांकानुसार ही अशी टर्न मारत गुजरात पर्यंत येते. त्याच्यामुळे 29 तारखेपर्यंत ही राज्यात ह्या सिस्टमच्या, बघा महाराष्ट्राची बॉर्डर जर इथे, तर मी या जे डेट सांगितल्या, ही सिस्टम इथपर्यंत येण्याकरता 31 तारीख येईल, साधारणपणे 31 जुलै. तर 31 जुलैच्या आसपास येऊन इथे मर्ज होत जाईल. तोपर्यंत राज्यामध्ये पावसाच्या शक्यता ह्या इथे बनताना त्या ठिकाणी दिसतात. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये काय चेंजेस होतील आपण ते आता बघूया. तर बघा, आपण ही इमेज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सिस्टम ही महाराष्ट्राच्या बाहेर आहे. परंतु ज्या गोष्टी मी सांगितल्या होत्या की 15 ते 19, तर आता दुसरा जो फेज सुरू होईल आपला 21 तारखेपासून, तर राज्यामध्ये 21 तारखेपासून पाऊस वाढताना दिसतो. लक्षात घ्या, जो काही आतापर्यंतच्या 4-5 दिवसांमध्ये जो काही पाऊस झाला, पाऊस म्हणजे काही ठिकाणी असा पाऊस झाला की तुरळक पाऊस, परंतु ढगाचं क्लाउड आवरण जास्त असल्यामुळे पिकांना ते एक उत्तम आहे. मराठवाड्यामध्ये पॅचेसमध्ये बदल पाऊस झालेला असला तरी आतापर्यंत मी जो अनुमान सांगतो किंवा माझ्या अनुभवानुसार सांगतो, आतापर्यंत 70% मराठवाड्यामध्ये पाऊस नाही. लक्षात घ्या, 70%. फक्त एक 20-30% मराठवाड्यात पाऊस झालाय. ज्या ठिकाणी झाला असेल, नद्यांना पाणी आलं असेल कुठे, परंतु तो काही पाऊस म्हणता येणार नाही त्याला. पाऊस हा साधारणपणे 70 ते 75% भागात जेव्हा पाऊस होतो की त्याला पाऊस म्हणतात. लक्षात घ्या, हा जो पाऊस झाला, हा एक 2-4 ठिकाणी पाऊस झाला आणि काही लोकांनी त्याचा गाजावाजा केला, तर तो चुकीचा आहे. त्याच्या पद्धतीने काय होतं की सरकारपर्यंत हे मेसेज जातात की पाऊस भरपूर झाला, परंतु ऑलरेडी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. हा अंदाज लक्षात घ्या. मराठवाडा आणि विदर्भात देखील त्याची परिस्थिती आहे. इकडे उत्तर महाराष्ट्र, नाशिकमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. पाऊस काही मोठा आपल्याकडे आतापर्यंत जे काही धरणं भरले असतील तो धरण क्षेत्रातच झाला, बाकी क्षेत्रात अजून झालेला नाही. परंतु आता आपला जो दुसरा फेज सुरू होणार आहे तो बघू आपण. तर बघा मित्रांनो, 21 तारखेपासून दुसरा फेज सुरू होणार आहे. ECMWF च्या मॉडेलनुसार जर बघितलं तर हा जो एक्सेस ऑफ मान्सून ट्रफ ह्या भागात आहे, आणि ह्या भागात असल्यामुळे काय होतंय की जो जे स्पॉट दिसत आहे तिथे 200 ते 300 मिलीमीटर क्रॉस पाऊस त्या ठिकाणी दिसतो. इथे विदर्भाच्या कोपऱ्यावर मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस आहे बघा. आणि जो काही पाऊस होतो हा ग्रीन बेल्ट आहे, ज्या भागामध्ये जो काही तुरळक जो पाऊस, ढगाळ वातावरण आणि क्वचित पाऊस त्या ठिकाणी होत आहे. बाकी कोकण किनारपट्टीकडे या ठिकाणी या मॉडेलमध्ये पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. या मॉडेलनुसार 20 ते 27 पर्यंत ह्या ग्रीन बेल्ट मध्ये जोरदार पाऊस दिसतो. हा जो सफेद बेल्ट आहे या ठिकाणी कमी पाऊस दिसतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्राची उत्तरची किनारपट्टी आणि संपूर्ण राज्य असा जो आहे त्या भागात पाऊस कमी. बाकी या पिवळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी बरा दिसतो, पण तो राज्याच्या, देशाच्या बाहेर दिसतो. तो 3 ऑगस्ट बघा, या ठिकाणी जर बघितलं तर 27 जुलै नंतर, 27 जुलै ते 3 ऑगस्ट नुसार जर सिस्टम बघितली तर राज्यात आपल्याकडे मी जे बोललो होतो की आपल्याकडे 4 ऑगस्ट पासून जर पाऊस सुरू होईल, तर ही सिस्टम पुढे सरकते. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये 4 ऑगस्ट नंतर पाऊस सुरू होताना आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, सिस्टम तर आपल्यापासून दूर आहे, परंतु जो काही हे जे चक्राकार वाऱ्यांचे जे प्रवाह तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने साधारणपणे मग इथे मर्ज होतात महाराष्ट्रामध्ये येऊन. त्यामुळे जी ढगाळ परिस्थिती, अति ढगाळ परिस्थिती आहे. परंतु महाराष्ट्रात सध्या सिस्टम नसल्यामुळे काय होतंय की ज्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या अतिशय कमी स्वरूपात असल्या तरी ते 21 तारखेला आपल्याकडे वाढताना दिसतात. तर हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याकडे बघा आज 19 तारीख, आज देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण असेल, पावसाचे हलके पहाडे स्पेड येतील. 21, 22, 23 चांगला पाऊस दिसतो. लक्षात घ्या, यानुसार कामाचं नियोजन करा. जो काही बदल होतो त्यानुसार मी अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो.